की अहंकार असतो कसा. तर मागे सांगितलं, एकदा आठवेल स्मरेल लोकांना, की युद्ध अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आणि लक्ष्मणाला शक्ती लागते, बेशुद्ध होऊन पडतो. सूर्यास्ताची वेळ जवळ आलेली आणि युद्ध थांबायचे. सूर्योदयाला सुरू व्हायची आणि सूर्यास्ताला थांबायची. खरं पूर्वीची युद्ध काय छान होती. सूर्योदयाला सुरू व्हायची आणि सुरू व्हायच्या आधी इकडची माणसं समोर येऊन उभी राहिलेली असायची, इकडची माणसं समोर येऊन उभी राहिलेली असायची. रणभेरी वाजवायच्या, शिंग वाजवायचे, आपले आपले शंख वाजवायचे आणि करायची का सुरुवात लढायला असं विचारून. आता कवा बी रात्री उठते आणि काय बी करून जाते. असली ही भेडांची पिढी जन्माला आली. याला काय युद्ध म्हणत नाहीत. अरे समोरासमोर उभं राहून आव्हान द्यावं, असेल हिंमत तर यावं, ही आमची युद्धाची परंपरा. तर सूर्यास्ताची वेळ जवळ आलेली, युद्ध संपत आलेलं आणि लक्ष्मणाला शक्ती लागली. काय करायचं, सगळ्यांना बोलवलं. काय करायचं आता, तर सगळे वैद्यविद्य गोळा झाले. सगळ्या वैद्यांनी पण काही शुद्धीवर येईना, मूर्छित झालेला लक्ष्मण. मग एक तज्ज्ञ राजवैद्य आले. म्हणले ह्याला एकच माणूस तर दुरुस्त करू शकतो. म्हणले कोण, तर म्हणले रावणाचा वैद्य. आता काय करायचं, हे शत्रूचा वैद्य, रामाचा भाऊ बेशुद्ध पडलाय, शेवटचा श्वास घेतोय असं वाटते, आणि त्याला उपचार करायला रावणाचा वैद्य आणायचा. हे कसं शक्य आहे. पण वैद्यकशास्त्राचा एक नियम असतो, आपल्यासमोर येणारा रुग्ण हा भगवंतानं आपल्या सेवेसाठी पाठवलेला आहे. तो कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, पक्षाचा, आपला का विरोधक याचा विचार न करता एक वैद्य म्हणून अत्यंत प्रामाणिकपणानं त्याचा प्राण वाचवणं हे वैद्याचं पहिलं तत्त्व असतं. त्यामुळं प्रभू रामचंद्र म्हणले तो वैद्य आहे ना, त्याला घेऊन या. आता हे अलीकडच्या टोकावर, हे लंकेमध्ये वैद्य. आता म्हणले कोण जाणार, हनुमंताला म्हणले जावा. जे आपल्याला वाटतं ना, आता हे असं सगळं अडचणी झाले, कोण हे सगळं सांभाळणार, असे ठिकाण हनुमंत असतात. तर म्हणले हनुमंताकडे बघितलं. म्हणले जा हनुमंता, वैद्याला घेऊन ये. ठीक आहे म्हणले. केलं उड्डाण, गेले लंकेमध्ये. झोपलं. रात्र अंधार, तिकडे जर अंधार पडायला लागलेला खूप. आणि आता चला म्हणले. वैद्य म्हणता कुठं, असं आजारी पेशंट आहे. कोण, लक्ष्मण. म्हणले आणि कुणी पाठवले, म्हणजे प्रभू रामचंद्रांनी पाठवले. त्यांच्या वैद्यांनी सांगितले फक्त तुम्हीच उपचार करू शकता. म्हणले पण पेशंट बघितल्याशिवाय काय काय मात्रा द्याव्या लागतील कसं सांगायचं. असं म्हणले. बसा म्हणले तुम्ही. बसल्या. अख्खा दवाखानाच उचलून घेतला औषधासकट हनुमंतानी आणि एका मिनिटात आणून हे घ्या.